ऑल इंडिया पॅथर सेना सातारा जिल्हा अध्यक्ष आदित्य गायकवाड, जिल्हा महासचिव आशिष मोरे, विजय कांबळे उर्फ रॉकी, शहर अध्यक्ष सुशांत यांच्या नेतृत्वाखाली सातारा सर्किट हाऊस येथे युवक जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण पोळ, युवक महिला अध्यक्ष पूजा भिसे, महिला जिल्हा उपाध्यक्ष छायाताई, तालुका युवकपदी शुभम तसेच युवक तालुका कार्याध्यक्ष पद नियुक्ती करण्यात आली। यावेळी आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते। आज ऑल इंडिया पॅथर सेने महिला तसेच युवक तसेच युवक जिल्हाध्यक्ष युवक महिला अध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष व युवकांचे प्रमाण यामध्ये चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद आहे। तसेच ऑल इंडिया पॅथर जिल्हाध्यक्ष म्हणून मी सर्वांचे पहिले आभार मानतो आणि पुढील वाटचालीस सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो। आणि सातारा जिल्ह्यामध्ये आपलं काम हे अत्यंत चांगल्या पद्धतीचे आहे। कोणावर अन्याय झाला तर त्याला न्याय देण्याचे काम हे ऑल इंडिया पॅथर सेना करत आहे। आणि आपले जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत हे चांगल्या पद्धतीने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीचे काम करत आहे। अन्यायाला वाचा फोडण्यासाठी 400, 500 किलोमीटर ते न काय कोणताही विचार न करता ते जात असतात। तसेच आपण सातारा जिल्ह्यामध्ये आम्हीही जात आहोत व कुणाचा कुठेही अन्याय होऊ द्या या तिथे आम्ही पहिले पोचतो। त्यामुळे सर्वांना आम्ही सांगत आहे की कुणावर काय अन्याय झाला किंवा कोणत्या काय गोष्टी असल्या त्यांनी आम्हाला सांगण्यात याव्या आणि असेच आपले सर्वांचे काम चालू राहावे व सातारा जिल्ह्यामध्ये ऑल इंडिया पॅथर सेनेची चांगली ताकद आपण निर्माण करणार आहोत। आणि आपल्याला दीपकबाईंच्या फुल सपोर्ट आहे आणि त्यांनी अशा कामासाठी आपल्याला ऑल इंडिया पॅथरचा संघटना ही साताऱ्यामध्ये प्रथम त्यांनी आपल्यास चालवा दिली आहे। आता आम्हाला वर्षही झाले नाही तरीही आमचे काम साताऱ्यामध्ये चांगल्या पद्धतीने चालू आहे। तर मी इथून पुढे सर्वांना असे सांगेन की तुम्ही आज पद घेतलंय पण त्या पदाचा आज पद घेतलंय आणि त्याच्यानंतर उद्यापासून तुम्ही काम करणार नाही असं काय करू नका। तुमच्या गावामध्ये तुमच्या शहरामध्ये ज्यांचे काय प्रश्न असतील ते तुमच्या पद्धतीने तुम्ही हँडल केले पाहिजे। ज्यावेळेस आम्ही राजकारणामध्ये आलो त्यावेळेस आम्ही ते असं पद घेतलेलं पण मला 6 महिने वर्षभर आम्हाला ह्या गोष्टी काही माहीत नव्हत्या की काम कशा पद्धतीने करायचे आहे। परंतु आम्ही आमच्या मनाशी आम्ही जिद्द करून हे कामाला सुरुवात केली आणि 2 वर्षातच मी युवक जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया पॅथरचा जिल्हाध्यक्ष म्हणून आम्हाला लगेच त्या वाटचालीस प्रयत्न करून आम्हाला ते पद भेटले। पण पद असे भेटत नाही, तुम्ही चांगले काम करा आणि जिथे जातीवाद घडत असेल तिथे तुम्ही पोहोचा। आणि सातारा जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती झालेली आहे त्यामुळे मी सगळ्यांना सांगतोय की या लढ्याला आपण सगळ्यांनी उभं राहून आपण जिथे जातीवाद होईल तिथे आपण ऑल इंडिया पॅथर सेना आपली पोचली पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने काम करू असे मी जाहीर करतो आणि आपला कार्यक्रम संपवतो।